तुम्हाला व्यक्तिगत लेवलला अत्यंत म्हणजे मगाशी विषय निघाला, अनेकदा खूपच वाईट लेवलच्या भाषा वापरून, विशेष करून ज्या महिला असतात तर महिला म्हणून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली जाते, तुमच्या ट्रोलिंग केलं जातं, तुमच्याबद्दल तुमच्या मी बघितलं तुमचे नंबर्स कुठे कुठे शेअर केले गेले होते, टॉयलेट्समध्ये, ट्रेनमध्ये. घरात काय तुम्हाला रिॲक्शन, तुम्हाला याची म्हणजे पहिली गोष्ट एक भीती वाटते का, आणि काय होतं तुम्ही तुमचं रिॲक्शन काय असतं? तर आधी माझा नंबर ट्रेनमध्ये लावला गेला की अंजल आपको खट्टी मीठी बातें करने के लिए इस नंबर पे फ़ोन करे, फ्री फ्री फ्री. आणि मला वाटेल तेव्हा कॉल्स यायला लागले होते आणि मला असं वाटलं की हे काय आहे, म्हणजे कसं थांबवणार आपण, कारण आपला नंबर कसं असतं, आधारशी लिंक्ड असतो, बँकशी लिंक्ड असतो, सगळ्याशी लिंक्ड असतो. तर अक्षरशः घाण अश्लील कॉल यायला लागले होते. आणि कुठून यायचे, ज्या ट्रेन भुसावळवरनं पुढे जात होत्या, म्हणजे जळगाववरनं जात होत्या, अशा ट्रेन्समध्ये लावले जायचे. मग माझ्यावर डिफेमेशन 32 डिफेमेशन केसेस होत्या 6 जिल्ह्यांमध्ये, की हिला पळवत राहा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, आणि त्यानंतर 4 FIR केले. म्हणजे कसं लढायचं ॲज अ ह्युमन, तुमचं जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून विचार करता, महिला म्हणून उगाच त्यात मी जेंडर स्पेसिफिक होणार नाही, पण एक कुठलीही व्यक्ती असा गोष्टीमुळे खूप व्यतीत होईल. घरात मुलं असतात, त्यांचंही काहीतरी रिॲक्शन असेल, कधी सांगत असेल तुम्हाला की आता बस करा. नाही, त्याच्यात कसं झालेलं, एकदा तर आम्ही रात्री मी आणि माझे मिस्टर आम्ही नेटफ्लिक्स बघत होतो, फ्रायडे नाईट होती, आणि त्या दिवशी अचानक फोन वाजला आणि मी उचलला. तर म्हणे तू अंजली बोल रही है ना, म्हटलं हां. तर म्हणे अंजली तू ये खडसे के खिलाफ लढना बंद कर दे, नहीं तो तेरा जीना हराम करेंगे, तू फॅमिली वाली आहे ना. आणि हे म्हटल्यावर मी 2 मिनटं दचकले आणि पुढे म्हणे तूने सबका जीना हराम कर रखा है. आणि मी ते कट केलं तर दिसलं दाऊद 2, आणि तो नंबर कुठला पाकिस्तानचा होता, कारण त्याच्यावर लिहिलं होतं इस्लामाबाद. आणि मग मी तो जॉईंट CP क्राईम, जेव्हा संजय सक्सेना होते त्यांना मी तो नंबर दिला आणि चौकशी करायला सांगितली. त्या चौकशीचं काय झालं मला आजपर्यंत माहीत नाही. त्या दिवशी मात्र फॅमिलीमध्ये सगळ्यांनी सांगितलं की मम्मा बस आता, नको करू. जे पण सगळ्यांनी जसं थांबवलं तर मग कसं बदलणार हे चित्र असंही वाटतं.